माणगाव शहरातील वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जुने माणगाव येथील तीनबत्ती चौक पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरत आहे। भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे या चौकात दररोज जीव धोक्यात घालून नागरिकांना रस्ता ओलांडावा लागत आहे। काही जण गंभीर जखमी होत आहेत तर काहींना आपला जीव गमवावा लागत आहे। त्यामुळे या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवावेत अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। मुंबई गोवा महामार्गावरील या चौकाची रचना अत्यंत धोकादायक ठरली आहे। काळ नदीच्या पुलानंतर असलेला तीव्र उतार आणि गोव्याच्या दिशेने येताना कोणत्याही प्रकारचे वेग नियंत्रण साधन नसल्याने वाहनांचा वेग अनियंत्रित होतो। परिणामी क्षणात अपघात घडतात आणि निरपराध नागरिकांना त्याची किंमत जीव गमावून चुकवावी लागते। गतवर्षी स्थानिक रहिवासी रफिक जामदार या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर नागरिकांचा संताप अनावर झाला होता। त्यांनी महामार्ग रोखून आंदोलन करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी अधिकाऱ्यांनी गतिरोधक बसवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आजपर्यंत त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही। परिणामी अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे। या परिसरातून दररोज विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करतात। जिल्हा न्यायालय, द.ग. तटकरे महाविद्यालय, अशोकदादा साबळे विद्या महाविद्यालय, गीता तटकरे नर्सिंग कॉलेज तसेच विविध माध्यमांच्या शाळा या भागात असल्यामुळे सुमारे 5000 विद्यार्थी या मार्गावरून ये-जा करीत असतात। माणगाव तीनबत्ती नाक्यावर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या तीनबत्ती नाक्यावरून माणगाव जिल्हा न्यायालय, अशोकदादा साबळे विद्यालय, द.ग. तटकरे महाविद्यालय, गीता दत्तात्रय तटकरे नर्सिंग कॉलेज आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माणगाव येथील ग्रामस्थ जातात। त्याचप्रमाणे दुसरा जो काही फाटा जातो तो एस.एस. निकम इंग्लिश मीडियम स्कूल, त्याचप्रमाणे भादव चितलचे लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जातात। पण आपण जर बघितलं तर माणगावतून येणारी वाहतूक असेल किंवा गोवाकडून येणारी वाहतूक असेल, अतिशय वेगाने त्या ठिकाणी वाहनं येतात आणि बऱ्याचशा वेळेस तिथे अपघात झालेले आहेत। जामदारांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि बऱ्याचशा वकिलांना त्या ठिकाणी मागून येऊन गाड्यांनी त्या ठिकाणी धडक दिलेली आहे। आपण वेळोवेळी याच्याबाबत निश्चितपणे त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे। तिथे रंबलिंग स्ट्रीप किंवा त्या ठिकाणी अशी काहीतरी व्यवस्था करणं आवश्यक आहे की जेणेकरून त्या ठिकाणी अपघात वाढणार नाही आणि सगळ्या नागरिकांना किंवा पक्षकारांना, वकिलांना सुद्धा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी यावं लागतंय आणि या प्रमाणे त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करावी अशी आपल्याला शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आमची विनंती आहे। आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी आपल्या मार्फत विनंती करतो की लवकरात लवकर त्या ठिकाणी गतिरोधक किंवा रंबलिंग स्ट्रीप किंवा अशी काहीतरी योजना करावी की जेणेकरून त्या ठिकाणी अपघात होणार। संपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी जनता न्यूज मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा।